ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृत भाषा म्हटलं की सगळ्यांना वाटतं संस्कृत संस्कृत ज्ञान ज्ञान ज्ञान. त्याच्यामध्ये गमतीशीर काही नसतं, पण असं काही नाहीये. संस्कृत भाषेमध्ये एक गमतीशीर असणारा भाग तो म्हणजे प्रहेलिका. प्रहेलिका त्याला इंग्लिशमध्ये आपण रिडल असं म्हणतो. रिडल प्रहेलिका हा रिडल्स. आणि या जुन्या नाहीत तर आधुनिक नवीन गोष्टींविषयी असणाऱ्या प्रहेलिका आहेत, म्हणून त्यांचं नाव काय आहे? आधुनिक प्रहेलिका. हा प्रहेलिका म्हणजे रिडल्स, कोडे. म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घुमून फिरवून आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलं जातं आणि ओळखायला सांगतात. मग या पाठामध्ये काय आहे? यांनी या ठिकाणी डाव्या हातावरती काय रिडल्स दिलेले आहेत आणि उजव्या हातावरती त्यांची उत्तर आहेत, पण एका समोर एक दिलेले नसून आपल्याला त्यांना जुळवायचं आहे. मग रिडल जर आपल्याला समजलं तर आपल्याला हे कळणं काही अवघड नाही. बघा, आता मी वाचतो, सुरुवात करतो. बघा पंकजा, आता बघ ही आत्ता शिकलेली संधी आहे का नाही इथे? म्हणून हो तुला सर. म्हटलं क्लास जॉईन कर पहिला. चालेल, चला. आता वाचतो मी. चित्रवर्ण अथवा शुभ्र एककर्ण सुदर्शन भवेत कथम हि युष्माकं चायपानं मया विना. हे आहे, हा आहे श्लोक. मग काय? चित्रवर्ण वर्ण म्हणजे रंग, चित्र म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे, अथवा अथवा म्हणजे किंवा वेगवेगळ्या रंगाचे, किंवा अथवा म्हणजे काय? किंवा शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाची. म्हणजे आता जी वस्तू आपल्याला ओळखायची ती कशी असते? वेगवेगळ्या रंगांची किंवा पांढऱ्या रंगांची. एक कर्ण म्हणजे तिला एकच कान असतो, त्याच्यावरून आपल्याला ओळखता येतं. सुदर्शन बघायला अतिशय काय सुंदर सुरेख त्या असतात, म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे किंवा पांढऱ्या रंगांचे दिसायला सुंदर एक कान असणारे. मग याच्यावरून काहींना नाही कळत, मग ते म्हणतात युष्माकम तुमचं चायपानम म्हणजे चहा पिणं मया विना कथम भवेत माझ्याशिवाय कसं होईल. मग काय उत्तर आहे याचं? चहा पिण्याचा कप त्याला काय म्हणतात? चाय चषक. चहा पिण्याचा कप चाय चषक म्हणजे वेगवेगळ्या रंगांमध्ये किंवा एक शुभ्र रंगांमध्ये सुंदर एक कान असलेला आणि त्याच्याशिवाय चहा पिणं होत नाही असा. असा कोण आहे? चाय चषक, चाय पिण्याचा. बघा आता पुढे दुसरा. निर्वाता, वात म्हणजे हवा, निर्वाता म्हणजे ज्याच्यामध्ये हवा नाही असा. द्विमुखी म्हणजे दोन तोंड असलेला, दोन तोंड असलेला आणि हवा त्याच्यामध्ये नाही. दीर्घा म्हणजे मोठी लांब. लघु भारा म्हणजे अतिशय हलकं वजन असणारी. सुवाहिका म्हणजे ज्याच्यातून चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट जाते. वाहिका म्हणजे ती, समजा आपण त्यात पाणी टाकलं तर पाणी लगेच इकडून तिकडे जातं, कारण की दोन तोंड असतात. सुवाहिका. देन बघा पुढे. अ पात्रस्पर्शम विना म्हणजे ग्लास किंवा भांड्याला स्पर्श न करता, विना म्हणजे शिवाय, म्हणजे पात्राला स्पर्श केल्याशिवाय पेयम पाययामी. पेयम म्हणजे पिण्याचे पदार्थ, पेयम म्हणजे ड्रिंक्स, पाययामी म्हणजे पाजते. सुसेविका आणि मी काय चांगल्या प्रकारची सेविका आहे. मग असं कोण आहे ज्याच्यामध्ये हवा नाही, ज्याला दोन मुख आहेत, जी लांब आहे, जी चांगली वाहिका आहे, गुड कंडक्टर, आणि एखाद्या भांड्याला स्पर्श न करता पाणी किंवा जे काही पेय असेल ते पिणारे आहे. असं कोण आहे? असे आहे काय? नलिका. नलिका म्हणजे काय?
बघा, नलिका जी असते ती कशी असते? दोन तोंड असतात, लहान असते, चांगल्या प्रकारे पाणी त्याच्यातून पास होतं आणि स- अतिशय सुंदर. पुढे तिसरं, म्हणजे आता कळालेलं आहे आपल्याला. तिसरं अतिशय सोपं बघा. नासिकाम आरुह्य म्हणजे नाकाच्या वर ते असतं. आणि श्रवणद्वयम नित्यम स्पृशामी. श्रवणद्वयम म्हणजे कान, नित्यम म्हणजे नेहमी, स्पृशामी म्हणजे स्पर्श करतो. म्हणजे जे नाकावरती असतं, आरूढ होतं, नाकावरती असतं आणि दोन कानांना स्पर्श करतं, याच्यावरून आपल्याला कळून जातं. तरी पुढे दृष्ट्यर्थम मम सहाय्यम. दृष्ट्यर्थम म्हणजे पाहण्यासाठी, मम सहाय्यम माझा काय उपयोग, माझी मदत होते पाहण्यासाठी. काचयुक्ता तनुहु मम, आणि मम तनुहु माझी बॉडी, माझं शरीर कसं आहे? काचयुक्ता म्हणजे काच त्याच्यामध्ये असते. याच्यावरून किती सोपं आहे कळायला. नाकावर जी असते, दोन कानांना जी स्पर्श करते, पाहण्यासाठी ज्याचा उपयोग होतो आणि ज्याचं शरीर काचेने युक्त असतं, असं काय आहे बरं? सोपं अगदी. काय आहे? उपनेत्रम. त्याला काय म्हणतात? उपनेत्रम, 2 नंबरचं. पुढे बघा चला. तिसरं, चौथं, गोड, अतिशय गोड. अहो आश्चर्यम अद्भुतम. आता ते म्हणतात की, उपनेत्रम. हा त्याचं झालं ना उपनेत्रम. चौथ्याचं, अहो आश्चर्यम म्हणजे आश्चर्य म्हणतात, आणि अद्भुतम हे खूप विचित्र आहे, अद्भुत आहे. आश्चर्य आहे, अद्भुत आहे. काय? आता माणूस काय करतो? अ मासे पकडण्यासाठी जाळं टाकतो आणि त्याच्यामध्ये कोण येऊन सापडतं? मासे. मग आता या ठिकाणी आश्चर्य काय ते सांगतात बघा. नराहा लोक. सर जावं अडकतोय. आता येतोय? आता येतोय का? आता येतोय? हॅलो? हॅलो? येस सर, आता नीट येतोय. चालेल. आता आश्चर्य, अहो आश्चर्यम अद्भुतम, ते आश्चर्य सांगतात. काय आश्चर्य? नराहा म्हणजे लोक, स्वयं प्रसारिते जाले, स्वतःनी पसरवलेल्या जाळ्यामध्ये. बघा आश्चर्य काय हा? नराहा स्वयं प्रसारिते जाले, स्वतःनी टाकलेल्या जाळ्यामध्ये, स्वयं आपतंती स्वतःच येऊन पडतात, स्वतःच येऊन अडकतात. आता माश्यांना जाळं टाकल्यानंतर कोण अडकतं? मासे. पण या ठिकाणी स्वतः जाळे टाकून कोण अटकतंय? स्वतःच. आणि पुढे काय होतं? जाळे पकडल्यानंतर मरतात मासे, पण या ठिकाणी ते म्हणजे लोक सुखनिद्राम लभंते, सुखाची काय घेतात ते? निद्रा घेतात. मग असं काय आहे? स्वतःच जाळे लावतो, स्वतःच त्याच्यामध्ये येऊन पडतो. मग हे काय आहे? मच्छरदाणी. मग त्याला मच्छरदाणीला संस्कृतमध्ये काय शब्द आहे? बघा, मशक जालम. स्वतःच तो बांधतो, स्वतःच येऊन त्याच्यामध्ये पडतो आणि सुखाने निद्रा घेतो, मरत वगैरे नाही, अनलाइक फिशेस. पुढे पाचवं. वाव. हे आधुनिक प्रहेलिका आहेत, जेवढं काही खास नाहीत पण ठीक आहे. एकाकी द्वारे तिष्ठामि. मी एकटाच दरवाजावरती राहतो. एकाकी, एकटा, द्वारी दरवाजावरती, तिष्ठामी राहतो. कधी? गृहपतौ बहिही गते, म्हणजे जेव्हा घराचा मालक बाहेर जातो त्यावेळी मी काय? एकटा दरवाजावरती राहतो. बर कसा आहे मी?
गृहरक्षाकरः म्हणजे घराचं राखण करणार आहे. मी कसा आहे? शूर, अगदी शूर धाडसी मी आहे. म्हणजे एखादा चोर जर अ, बरंच काही साहित्य घेऊन तोडायला आला तरी मी काय असा पळून जात नाही. मी तिथंच राहतो ज्या ठिकाणी मी असायला पाहिजे. लघुमूर्तीही आणि अतिशय छोटा माझा आकार आहे. सुकीर्तिमान पण माझी कीर्ती कशी आहे? फार मोठी आहे. म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. मग कोण आहे असा? घराचा स्वामी बाहेर गेल्यानंतर एकटा राहतो, जो घराची रक्षा करतो, शूर आहे, लहान आहे, पण महान आहे. कोण आहे असा? तालह, जो एकटा राहतो स्वामी बाहेर गेल्यानंतर. पुढे समजलं नाही तर विचार, असं काहीच नाही न समजण्यासारखं. पुढे. हम्म. कृष्णमुखी म्हणजे त्याचं तोंड कसं आहे? काळ. कृष्णमुखी. गौरांगी त्याचं अंग कसं आहे? गोर. तोंड काळे आणि अंग गोरे. बर, कुठे राहते ती? पेटिकायाम निवसानी. मी पेटिका म्हणजे पेटीमध्ये राहते. निवासिनी, चुकीचं वाचलं मी, माफ करा. निवासिनी, मी कुठे राहते? पेटिकेमध्ये. बघा, पेटिकया सह घृष्टा म्हणजे त्या पेटी बरोबर जर घासलं, मला घृष्टा घर्षण केलं तर शीघ्रम अग्निम वमती, लगेच काय मी करतो? आगेला बाहेर टाकतो. वमती म्हणजे बाहेर टाकणे. मग काळ्या तोंडाची, गोऱ्या अंगाची, पेटीमध्ये राहणारी आणि पेटीसोबत घर्षण झाल्यानंतर काय अग्नी बाहेर टाकणारी अशी कोण आहे? अग्निशलाका. समोरच आहे अग्निशलाका. बघा, सगळे पॅरामीटर्स मॅच होतात. पुढे शेवटचं. आता गाढवाची हे काय आहे? एक शोकांतिक आहे. गाढवाला वाटतं असं कसं बाबा, गाढवाला हे आवडत नाही गोष्ट कुठली. बघा, तो बोलतो मला. आता आपल्याला ओळखायचंय. आता उत्तर मी आधीच सांगितलंय कारण की तोंडात आलं माझ्या ते. बघा, भारम वोढुम नमे दुःखम, मे मला भार, वजन, ओढून वाहण्यासाठी दुःख नाही. म्हणजे भार वाहण्यासाठी मला दुःख नाही. कोण आहे मी? ओळखा. कुभोजने म्हणजे खराब जेवण खाण्यामध्ये, मे दुःखम न, मला दुःख नाही. घाण जेवण खाण्यामध्ये मला दुःख नाही. एतत्तु मे महादुःखम, हे माझं एतत, हे, मे महादुःखम माझं सगळ्यात मोठं दुःख आहे. कुठलं? मूर्खेण सह तोलनम, माझी तुलना मूर्खासोबत करतात. बघा, सह आल्यामुळे कुठली विभक्ती झाली? तृतीया. मग कोण आहे हा? गर्दभः म्हणजे तो भारही वाहतो, घाणेरडं जेवणही खातो आणि त्याची मूर्खासोबत तुलना. आपण एखाद्याला काय म्हणतो? गाढव आहेस का रे? म्हणजे आपण त्याची काय करतो? मूर्खासोबत तुलना करतो. अशा प्रकारे ते संपलेलं आहे. आता आपण एक्सरसाइज क्विकली पाहूया. सोपं आहे. आता समोर प्राणी दिलेले आहेत, त्यांना मॅच करायचंय. निमिल्य नेत्रे म्हणजे डोळे बंद करून, दुग्धम पिबामी, इथंच आपल्याला कळून जातं. तरी पण आपण बघूया. दूध पितो कसा? निमिल्य नेत्रे, डोळे बंद करून. मूषक शत्रू म्हणजे कोण आहे शत्रू? मूषक म्हणजे उंदीर हा काय आहे? माझा शत्रू आहे. कथयत सांगा, कोहम कोण मी? तर बिडालह किंवा बिडाली असं पहिल्याचं उत्तर आहे. दुसरं नंतर मी लिहील सगळ्यांची उत्तर, ठीक आहे. वृक्षात वृक्षम सततम कूर्दे म्हणजे एका झाडापासून दुसऱ्या झाडावर सततम कूर्दे नेहमी उड्या मारतो. धरामी पुच्छम म्हणजे मला
काय आहे? शेपटी आहे. या ठिकाणी धरामी म्हणजे पकडणे नाही, धरामी म्हणजे आहे, मला आहे. धारयामी. धरामी पुच्छम, शेपटी मला आहे. कथयत कोहम, सांगा कोण मी? तर वानरह. वानरह. त्याला काय? एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो. पुढे. नासिकया तोयम अहम पिबामी, म्हणजे नाकाने अहम मी पाणी पितो. तोयम पिबामी. विशालकायः, म्हणजे मोठं शरीर मला आहे. कथयत कोहम. कथयत कह अहम, या ठिकाणी पण उत्व वन झालेले आहे. कथयत कोहम, सांगा मी कोण आहे? मग गजः. भशामि रात्रौ चोरम दृष्ट्वा. चोरम चौरम, चोर. दृष्ट्वा, पाहून. भशामि रात्रौ, रात्री भुंकतो. चोरास पाहून मी काय करतो? रात्री भुंकतो. वक्रपुच्छकः, म्हणजे वाकडी शेपूट असलेला. कथयत, सांगा. कोहम, कोण मी? कोण आहे हा? कुक्कुरः, किंवा दुसरा शब्द श्वानः. मेघम दृष्ट्वा करोमि नृत्यम, म्हणजे ढग पाहून नृत्य करतो. विस्तृत पिच्छः, ज्याचे पंख विस्तृत म्हणजे मोठे आहेत. विस्तृत पिच्छ. पिच्छ म्हणजे शे शेपूट नाही, पंख. पिच्छ. पुच्छ म्हणजे शेपूट, पिच्छ म्हणजे पंख. कथयत, सांगा. कोहम, म्हणजे पाऊस पडल्यानंतर नाचतो आणि ज्याचं विस्तृत असे पंख आहेत. कोण आहे तो? मयूरः. मग बिडालः, देन वानरः, श्वानः, नाही, गजः, देन श्वानः आणि मयूरः. अशा प्रकारे हे सोपे सोपे होते. आता आपल्याला या ठिकाणी प्रहेलिकात लिहायचं. मम वर्ण हरित, माझा रंग कसा आहे? हिरवा आहे. मम प्रिय खाद्यम, मग मिरचीला काय म्हणतात? मरीचिका. अरे, मरीचिका. म मरीचिका लिहा तुम्ही, तिथे नसेल तुम्हाला म्हणजे टायपिंग एरर येतोय. मरीचिका मम प्रियम खाद्यम, म्हणजे कुठलं माझं प्रिय खाद्य आहे? मिरची. हे माझं प्रिय खाद्य आहे. मग आता ओळखायला एकदम सोपं. प्रिय मिरची कोणाचं खाद्य असतं माहिती? मम चंचू रक्ता, मम चंचू म्हणजे माझी चोच लाल आहे. अहम कह, मी कोण? मग मी शुकह. काय म्हणतात? शुकह. शुकह म्हणजे पोपट. मरीचिका. री दीर्घ आहे बहुतेक. मरीचिका. अहम, मी कोण आहे? शुकह. पोपटला काय म्हणतात? शुकह. शुकह. पुढे. आता झाड समोर दिले. अहम छाया. आता या ठिकाणी काय आहे? क्रियापद नाहीये. अहम छाया यच्छामी, मी काय सावली देतो. अहम, अजून काय देतंय हे बघा. फलम. आता आपण अनेक लिहूया. अहम फलानी यच्छामी, मी काय देतो? खूप सारे फळ देतो. अहम डॅश अपि यच्छामी, अजून मी काय देतो? हम्म मी अहम छाया फलानी, आणि आपण लिहूया पुष्पानी. झाड काय देतं आपल्याला? पुष्पाने देतं. अहम कह, कोण मी? वृक्षः. सोपं. तर अहम छाया यच्छामी, नंतर अहम फलानी यच्छामी, मी फळ देतो, मी फुलं देतो. मी कोण आहे? मी वृक्ष आहे. बघा पुढे. मम वर्ण,
माझा रंग आता काय आहे? कावळा आहे समोर. मग काळ्या रंगाला काय बोलतात? कृष्ण ह. मग मम वर्ण कृष्ण. मम वर्ण कृष्ण किंतु अहम न काकः, पण मी काय नाहीये? न काकः, मी कावळा नाहीये. अहम मधुरम गायामी, मी मधुर गाते. अहम वृक्षे, मी झाडावर राहते, म्हणजे निवसामी किंवा वसामी एकच आहे. निवसामी. अहम कः, पिकः. पिकः म्हणजे कोकिळ. म्हणजे ती असते दिसायला कावळ्यासारखीच, पण ती काळी असते, पण कावळा नाही. पण ती सुंदर गाते आणि झाडावर राहते. कोण आहे ती? पिकः, कोकिळ. आता मम वर्ण काय वर्ण आहे याचा? कृष्ण, काळाच आहे. ढगांचा वर्ण कुठला आहे? काळा आहे. अहम, कुठे ते फिरत असतात? गगने किंवा आकाशे असं पण म्हणू शकतो. आकाशे विहरामी म्हणजे ते फिरतात इकडून तिकडून. हा अहम, आपल्याला ढग काय देतात? पाणी. मग काय? जलम. अहम कह, मी कोण आहे? मेघ. काय अवघड नाही, फक्त आपल्याला शब्द जास्त माहिती नाहीत म्हणून. नाहीतर आता सोपं आहे. मी काळा रंगाचा, आकाशात फिरणारा आणि पाणी देणारा. अहम कह, मी कोण आहे? मेघ. अशा प्रकारे आपण हा प्रहेलिका चॅप्टर पूर्ण पाहिला, एक्सरसाइज सहित. याच ठिकाणी आपण थांबतो. ओम शांती शांती शांती.